तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि कालच्या सारखाच हा भाग सुद्धा खमंग आणि खुसखुशीत दाखवलाय त्यांनी. आता चैतन्य आणि अर्जुन विचार करतायत तेव्हा चैतन्य म्हणतो, ए बाबा नाही या बाबतीत मी तुला काहीही मदत करणार नाहीये. म्हणजे मागच्या वेळेला तुला मी एक मूर्खासारखा सल्ला दिला होता, तू माझी आयडिया उडवून लावली होतीस, पण आय एम व्हेरी सॉरी, मला काही आता ते जमणार नाही. सायली वहिनी तुझी बायको आहे, त्यामुळे तिच्या मनातलं कसं काढायचं ते तुझं तू बघ. आता सायली वहिनी तुझी बायको आहे असं म्हटल्यावर अर्जुनला जरा ते रोमहर्षित वाटलं असं एकदम भारी. आता चैतन्य जवळ जाऊन तो म्हणतो, ए काय म्हणालास तू, परत बोल ना. चैतन्य म्हणतो, तू ओळख ना सायली वहिनीच्या मनात काय येते हे बोललो. आता अर्जुन म्हणतो, नाही रे नाही, ते त्याच्या आधी काय वाक्य बोलला तू, मिसेस सायली माझ्या कोण आहेत काय आहे ते. आता चैतन्य म्हणतो, काय बोललो मी. अर्जुन म्हणतो, ए फटका दिला तुला, बोल पटकन. चैतन्य म्हणतो, हा अच्छा ते होय, सायली वहिनी तुझी बायको आहे हे. अर्जुनला आता जरा गुदगुल्या झाल्या, तो आता हसायला लागतो आणि आता चैतन्य पण हसायला लागतो. आणि आता तो म्हणतो, ओ अर्जुन सर, तुम्ही ना दिवसा डोळ्यात स्वप्न बघताय, मी येतो, मी नंतर येतो. अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतो रे चैतन्य, आपल्याला विचार करायचा आहे ना, चल चल आपण विचार करू, पटकन विचार करू. आजचा भाग ना बघताना मजा आली आहे प्रेक्षकांनो, बघाच तुम्ही फक्त आज. आता चैतन्य त्याचं डोकं गरगर फिरवतो, त्याला काही सुचेना काय करावं काय नाही. आता अर्जुन म्हणतो, ए तुला काही सुचत नाही का रे चैतन्य. त्यावर त्याला चैतन्य म्हणतो, ए अर्जुन तू ना एकतर चुकीच्या माणसाला पकडून आणलायस, मी रोमॅन्स मध्ये एकतर ढय नाही, म्हणजे तुला ज्या काही आयडिया बेडिया पाहिजे असतील ना, म्हणजे ओपनली आयडिया, तर किंग ऑफ रोमॅन्सला विचार ना. आता अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे म्हणजे कोण. आता थोडा विचार करतो तो आणि म्हणतो, अरे हा म्हणजे शाहरुख खान ना. चैतन्य म्हणतो, अरे हा शाहरुख खान, अरे त्याच्या फिल्म्स म्हणजे रोमॅन्सचे धडे धडे, काय सांगू तुला. कल हो न हो, कभी खुशी कभी गम, दिल तो पागल है आहा. आता अर्जुन म्हणतो, DDLJ. आता चैतन्य म्हणतो, हा DDLJ, हा लगेच शाहरुख खानची ऍक्टिंग करून दाखवतोय अर्जुन. अर्जुन म्हणतो, ए अरे चैतन्य, तो सीन तुला आठवतो का त्या पिक्चर मधला, म्हणजे सिमरन जेव्हा जात असते आणि राज तिच्या टर्न होण्याची वाट बघत असतो, आणि मी सुद्धा ना आता मिसेस सायलींच्या बाबतीत असंच काहीतरी करणार आहे. जर मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम असेल ना, तर त्या नक्की बघणार वळून. बघा बघा, आता तो ते सगळे सीन रिक्रिएट करतोय प्रेक्षकांनो DDLJ मधले. बघा बघा दोघही जण बघा बघा करतात किती वेळ. मग आता अर्जुन अचानक म्हणतो, आयडिया. चैतन्य म्हणतो, नाही रे, वळून बघा येते, आयडिया नाहीये त्यामध्ये. अर्जुन म्हणतो, अरे नाही रे बाबा, माझ्या डोक्यात आयडिया सुचलीये मला. चैतन्य म्हणतो, ए कुठली आयडिया सुचलीये. पण ए बाबा एक मिनिट थांब, जरा थांब, ब्रेक लाव. तू जर आता सायली वहिनीला बस स्टँडला किंवा स्टेशनला घेऊन जाणार असशील ना, तर ते अजिबात वर्क होणार नाही. अर्जुन म्हणतो, अरे नाही रे बाबा, तसं नाहीये, त्या सीन मध्ये जागा इम्पॉर्टंट नव्हती रे, सिमरन वळून बघते ते महत्वाचं होतं. चैतन्य म्हणतो, अरे पण मग नेमकं काय महत्वाचं होतं त्यात. मग आता अर्जुन म्हणतो, हेच, सिमरन हसते. आता चैतन्य म्हणतो, म्हणजे. चैतन्य काही समजे ना त्याला. अर्जुन म्हणतो, अरे सिमरनच्या हसण्यावरनं राजला कळतं ना की सिमरनच्या मनात राजबद्दल काय येते, तसं मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ना ते कळणार आहे मला. आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा पण हे सगळं करायसाठी तू नक्की काय करणार आहेस. आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, मी एक लेटर लिहितो, एक छोटस लव्ह लेटर. आय लव्ह यू मिसेस सायली. काय वाटतं. नाही म्हणजे ती चिठ्ठी अशा ठिकाणी ठेवेल ना की मिसेस सायलींना पटकन सापडेल, म्हणजे फक्त त्यांनाच सापडेल, बाकी कोणाच्या हाताला ती लागलीच नाही पाहिजे. ती चिठ्ठी वाचून मिसेस सायली जर हसल्या तर त्यांचं माझ्यावरती प्रेम असणार आणि मी समजून जाणार की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आता चैतन्य कुसुम सारखाच निगेटिव्ह बोलायला लागलाय. तो म्हणतो, आणि त्या नाही हसल्यात तर, खूप गंभीर वगैरे झाल्यात तर काय करशील रे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, तर काय करणार आहे बाबा, मग समजून जायचं की नाहीये त्यांचं प्रेम माझ्यावर.
आता चैतन्य जरा विचार करतो, पण जरा प्रेमळ आहे आपला चैतन्य. मग तो अर्जुनला जरा मोटिवेट करतो. अरे नाही रे नाही, असं काही होणार नाहीये. मला असं वाटतं की तुझा जो कन्फर्म डाऊट आहे ना, डोंट वरी, तो नक्की खरा ठरेल. तू नको काळजी करूस. आणि चल आता आपण ना ती चिठ्ठी लिहायला प्रॅक्टिस करूयात. आपल्याला पटकन ती चिठ्ठी लिहावी लागेल ना. अर्जुन म्हणतो, अरे हो, पण इथे ना फक्त बुक्सच आहेत रे, आणि कोर्टचे पेपर आणि लॉच्या बुक्स आहेत. आपल्याला ते रोमॅन्टिक पेपर वगैरे आणावं लागेल ना ते लव्ह लेटर लिहायला. चैतन्य म्हणतो, थांब जरा शोधाशोध करू. इथे नाही सापडलं तर तिथे वर तुझ्या रूम मध्ये नक्की सापडेल. चल. आता असं म्हणून हे दोघही जण वरती गेले बर का, बेडरूम मध्ये. आजच्या भागातनं बरंच काही घडून गेलंय हा प्रेक्षकांना. म्हणजे एकदम पटापट पटापट सीन दाखवलेत त्यांनी. आता इकडे पुन्हा नागराज आणि या महिपतचा सीन त्यांनी आज दाखवलाय. हा नागराज सारखा एरझाऱ्या मारत असतो. मग हा महिपत तिथे जिन्यावर उभा आहे बघा. महिपत त्याला म्हणतो, काय नागराज शेठ, तुम्हाला शोभत नाही हे? नाही म्हणजे रोज उठायचं आणि त्या प्रतिमाचं रडगाणं गात राहायचं. त्या प्रतिमाला काही आठवल या भीतीमध्ये आपलं राहायचं 24 तास, काही अर्थ आहे का याला नागराज शेठ? अहो त्यापेक्षा सरळ त्या प्रतिमाचा गेमच करून टाका ना राव. घ्या बसा. आता तिथे त्याने ते टेबल बिबल लावलाय त्याच्यासाठी. तर आता नागराज जरा विचार करतो, त्याच्याकडे बघतो किती वेळ आणि म्हणतो, अरे बाबा महिपत, कसं आहे माहितीये का, गेम करणं, माणसं मारणं हा तुझा फॅमिली बिझनेस आहे रे बाबा, माझा नाही. तशी ती प्रिया अधूनमधून काहीतरी कुरापती काढतच असते, पण तुला सांगतो आजपर्यंत एकदाही वहिनीला साधं किडनॅप पण नाही करता आलं रे आम्हाला. त्यात आता ही प्रिया दादाच्या मनातनं पार उतरून चालली आहे. ज्या दिवशी दादा तिला लात मारून घराच्या बाहेर हाकलून देईल ना, नाही मला माझं सामान आवरून बॅग भरून घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. आता हा महिपत म्हणतो, ओ बघा नागराज शेठ, तुम्हाला एक उपाय सांगतो, एकदम इझी आहे, तो करा म्हणजे एका दगडात दोन पक्षी. नाही म्हणजे खऱ्या तन्वीची आई पण उडल आणि ती डोईजड झालेली खोटी तन्वी ती पण उडल. एका दगडात दोन पक्षी, डायरेक्ट निकाल लावून टाकतो बघा. आता लगेच महिपत असं सल्ला दिल्यानंतर नागराज म्हणतो, ए बाबा नको रे नको, तुझे उपाय नको. मला तुझे उपाय म्हणजे मूळ प्रॉब्लेम पेक्षाही भयंकर असतात, एकदम डेंजरस. नको नको ते नकोच, उघड डोक्याला टेन्शन नको माझ्या. आता हा महिपत म्हणतो, नाही नागराज शेठ, एकदम इजी एकदम एकदम सोपा उपाय. म्हणजे उगत चाकू सुरे कोयता बंदुका बिंदुका रक्त बिकता असं काही नाहीच आहे हो त्या उपायामध्ये, काही नाही, एकदम इझी आहे. प्रेक्षकांना महिपत जसं काही रेसिपी सांगतोय नागराजला एखाद्या पदार्थाची. आता बघा, त्याला जरा बाजूला नेतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तुमच्या त्या लाडक्या वहिनीला ना एकदम अशा वाटीभर झोपेच्या गोळ्या द्यायच्या. आता नागराज त्याच्याकडे बघतच राहतो. मग आता महिपत म्हणतो, मेल्यासारखी गाढ झोपल ती, एक उशी घ्या, तिच्या थोबाडावर अशी दाबायची, तडफड तडफड करेल ती आणि मग थंड पडून जाईल. उशी गायब करायची, तेवढं काम करायचं, आणि ती कशी गायब करायची ते तुम्ही पाहायचं. आता हा उपाय ऐकून नागराज म्हणतो, ये बाबा ये महिपत, तुला सांगितलेलं कळत नाही का रे, मला हे जमणार नाही. महिपत म्हणतो, तुम्हाला कोण करायचं सांगतंय नागराज शेठ? अहो घरात ते प्रिया नावाचं जनावर पाळलेलं आहे ना, ते कशाला गळ्यात पट्टा बांधला त्या जनावराच्या, कशाला पोचलंय ते? अहो ते कधी कामाला येणार, त्याला द्या ना कार्यक्रम करायला. आलं का लक्षात? आता नागराज म्हणतो, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की काही झालं, म्हणजे कुठलं काही झालं तरी सगळं आळ तिच्यावर येणार का? आता मी नामानिराळा होऊन जाईल का मग? आता महिपत म्हणतो, आलं का लक्षात? पेपरामध्ये हेडलाईन येईल, लेकीनं केला आईचा खून, आई गेली ढगात, लेक गेली जेलात, सगळे किल्लेदार दुःखात. अरे देवा, आणि सगळी प्रॉपर्टी तुमच्या घशात. नागराज म्हणतो, ऐकायला काय सॉलिड वाटतंय रे महिपत, खरंच असं होईल का रे? मग आता महिपत त्याला म्हणतो, 113% होणार म्हणजे होणार. आणि प्रेक्षकांनो, प्रियाला एवढं हलक्यात घेतलं यांनी, म्हणजे नवलच वाटतंय मला. म्हणजे प्रिया अगदी इझी गोईंग, याने सांगितल्याप्रमाणे सगळं असं करे. शक्य तरी आहे का ते? मागच्या वेळेला नुसतं याने तिचा गळा दाबला तर तिने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. तर आता आल्या बाई या दोघीच्या दोघी तिथे, प्रिया आणि ही प्रतिमा आत्या. लगेच ही प्रिया म्हणते, पूर्णाजी कशी आहेस तू? आता पूर्णाजीने मस्त पचका केला तिचा, परवा होते ना अगदी तशीच आहे मी. मला फार आवडलं पूर्णाजीचं उत्तर.
आता प्रतिमा आत्याला ही सायली म्हणते, बसा ना प्रतिमा आत्या बसा. आता लगेच ही प्रिया मधुभाऊंकडे बघते आणि मनात विचार करते, सगळ्यांना दाखवायला या म्हाताऱ्याशी नीट बोलायलाच पाहिजे, असा मनात विचार करून मधुभाऊंना म्हणते, काय मग मधुभाऊ, लेकीचा संसार एन्जॉय करतायत की नाही? पण आता मधुभाऊंनी सुद्धा तोंड बाजूला केलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि हे प्रतिमा आत्याच्या पण लक्षात आलंय, म्हणजे ही किती ठिकाणी हेटाळली जाते ना, कमाल आहे बाबा हिची, तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जायची. आता प्रतिमा आत्यांना कळतं ते, पण त्या इग्नोर करतात. आता मधुभाऊ सायलीला म्हणतात, अगं सायली बेटा, आपल्याकडे पाहुणे आले, चहा टाक. मधुभाऊंनी सुद्धा आईचा चांगलाच पचका केलाय. आता ही प्रिया आणि अस्मिता दोघी तिथे हॉलमध्ये जातात बरं का गप्पा मारायला. पूर्णाजी प्रतिमा आत्याशी तिथे गप्पा मारतात टेबलवर बसून. आता अस्मिता प्रियाला म्हणते, काय ग तन्वी, काल अर्जुन आणि सायली बाहेर गेले, तुला मेसेज केला होता ना मी, कुठे गेले, कधी गेले, काही कळलं का ग तुला? प्रिया म्हणते, नाही ग, मला कशाला काही माहिती असेल, मी माझं माझं काम करत होते ग. मग आता अस्मिता म्हणते, मला ना त्या गुड वाइब्स कॅफेमध्ये जायचंय ग, खूप दिवस झाले बाई मी गेलेच नाही. सचिन इथे नाहीये त्यामुळे कुठेच जाणं होत नाही बघ. सचिन म्हणजे हिच्या नवऱ्याचं नाव आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ही जे काही बोलते ना अस्मिता, ते ती सायली ऐकते आणि अर्जुनसाठी ती आयडिया वापरते. आता तुम्ही ऐकत राहा हा सीन. अस्मिता म्हणते, अगं सचिन इथे नाहीये ना, तर कुठे जाणंच होत नाही. सचिन ना आधी खूप रोमॅन्टिक होता, तुला माहितीये का, त्याने मला प्रपोज केलं होतं ना, तेव्हा असे त्याने खूप गिफ्ट्स ठेवले होते माझ्या समोर आणि मला निवडायला सांगितलं होतं की कुठले गिफ्ट्स निवडायचे म्हणून. त्यातनं एक गिफ्ट होतं बदामाच्या आकाराचं. तो बदाम बघूनच मला कळलं की सचिनचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझं त्याच्यावर. आता हिची जी कल्पना आहे ना, ही सायलीबाईने ऐकली आहे बरं का. म्हणजे सायली कॉफी द्यायला म्हणून या दोघींच्या समोर उभी आहे, तेव्हा अस्मिताने जे काही सांगितलं ते सगळं सायलीने ऐकलंय. आता या दोघी फिदी फिदी हसायला लागतात, तेव्हा अस्मिताचं लक्ष जातं सायलीकडे. मग अस्मिता म्हणते, काय आहे, आणलीस ना कॉफी, ठेव ना मग इथे. मग आता सायली तरी पण तिथेच उभी असते. मग अस्मिता म्हणते, ठेवली ना कॉफी, जा ना मग. आता ती जाते आणि स्वयंपाकघरात जाऊन विचार करते. बदामाचा आकार बघून अस्मिता ताईंना कळलं ना, सचिन भाऊजींचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं ह्यांच्यावर. मला पण सरांना असं काही देता येईल का बदामाच्या आकाराचं? काय देऊ, फुगा देऊ का? आता पुन्हा विचार करते, नाही नको, फुगा नको, मी स्वतः बनवलेलं असं काहीतरी असायला हवं. काय बनवू बरं? त्यांना घरी बनवलेली बिस्किटं खूप आवडतात. मी माझं प्रेम दाखवायला म्हणजे असं बदामाच्या आकाराचं बिस्किटच त्यांना बनवून दिलं तर? सायली आता असा विचार करते आणि लगेच कामाला लागते आणि तिने ते पूर्ण बिस्किट बनवलेत बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे लिटरली त्यांनी पूर्ण रेसिपी दाखवली आहे त्या बिस्किटाची. तिने ते काय काय पिठं घेतले, त्याच्यात रंग टाकला, सोडा टाकला. आता ते सगळं ती मिक्सचर करत असते, तेव्हा प्रतिमा त्या तिला म्हणतात, ए काय ग सायली, मी तुला भेटायला आले आणि तू तर मगापासून स्वयंपाकघरातच आहे, मी येऊ का मदतीला? सायली म्हणते, नको प्रतिमा त्या, बसा बसा, मी आलेच. म्हणजे प्रेक्षकांनो आता मला वाटायला लागलं तर पुन्हा प्रतिमा आणि सायलीच्या रेसिपी बघायला मिळतात की काय. पण आता पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, काय करतेस काय नेमकं बाळा तू? सायली म्हणते, पूर्णाजी तुम्हा सगळ्यांना आवडतात ना, म्हणून बिस्किट बनवते. मधुभाऊ विचारतात सायलीला, काय ग सौ बाळा, हे सुद्धा शिकली का ग तू? आता ही सायली म्हणते, हो मधुभाऊ, मला आईंनी शिकवलं, मागे एकदा आम्ही बनवली होती अशी बिस्किटं. पूर्णाजी लगेच म्हणतात, मागच्या वेळेला मला एकच बिस्किट मिळालं होतं बरं का सायली, त्यात साखर होती ना म्हणून. सायली म्हणते, नाही नाही, आज खा मनसोक्त पूर्णाजी. नाही म्हणजे आज मधुभाऊंसाठी आणि तुमच्यासाठी वेगवेगळी बिस्किटं बनवते मी, साखरेच्या शिवाय, म्हणजे शुगर फ्री म्हणायचे हिला. आता मधुभाऊ म्हणतात, अरे वा, सगळ्यांसाठी वेगवेगळी बिस्किटं. सायली म्हणते, मग आता पूर्णाजी म्हणतात, अहो आमची सायली म्हणजे भिंगरी आहे, भिंगरी, अशी गरगर फिरेल आणि 1 किलो बिस्किट तयार करेल. म्हणजे ही फिरली तर बिस्किट सगळीकडून बिस्किट. सॉरी प्रेक्षकांना, कधी कधी येतं मला हसायला असं काही ऐकलं की. विमल म्हणते, आणि तेही कोणाच्याही मदतीशिवाय करतात ह्या सगळं काम. मला बघा ना, साफसफाईला लावलंय आणि स्वतः बसलाय स्वयंपाकघरात जाऊन. विमलचं बिचारीचं दुखणं वेगळंच आहे. मग आता या पूर्णाजी बघा कशा वशीला लावतात. म्हणजे छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं. आता पूर्णाजी प्रतिमा त्याला म्हणतात, ए प्रतिमा, आता तू सांगितलं तर आम्हाला साखरेची बिस्किटं खायला मिळतील बरं का.
तू सांग हा सायलीला साखरेची बिस्किट दे म्हणून. प्रतिभा म्हणतात की नाही हो नाही पूर्णाई, मी काही तुमच्यामध्ये पडणार नाही बरं का. पूर्णाजी म्हणतात अगं असं काय करते प्रतिमा. प्रतिमा त्या म्हणतात नाही बाबा, तुमच्या आणि मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल सायली जे काही ठरवेल तो असेल बाबा सुप्रीम कोर्टाचा निकाल. आता असं म्हटल्यानंतर सगळेच जण हसायला लागतात. पण आता हे दोन्ही अतृप्त आत्मा बसल्या तिथं सोफ्यावर. आता लगेच अस्मिता म्हणते या सायलीने बिस्किटच काय काढलंय मध्येच, चल चल बघूया. आता या दोघी आल्या बाबा तिथे पुन्हा कुरापती करायला, पण काही केल्या नाही त्यांनी कुरापती, कारण तिथे मधुभाऊ वगैरे सगळेच आहे ना. पण आता मधुभाऊंचं म्हणजे मधुभाऊंना फार त्रास होतोय प्रिया समोर आली की ते असे तोंड वाकडं तिकडेच करतात तिच्याकडे बघून. आता सायलीने बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की लिटरली तिने अख्खी रेसिपी केली आहे त्या बिस्किटांची. नुसतं बघितलं जरी ना तरी कळेल तुम्हाला तिनं बिस्किट कसे केले ते. आता सायलीने मस्त त्याला असा कलरफुल शेप दिलाय हार्टचा, त्याच्यामध्ये रेड कलर टाकलाय, ते साचे असतात ना त्या साच्यामध्ये ते बिस्किटाचं बॅटर टाकलंय, ते तव्याला लावलंय, त्याला काजू बदाम लावलेत, आता काय काय सांगू तुम्हाला. आणि फायनली ते असे बिस्किट तव्यावरती कुकून बाहेर आलेत आणि सायली ते अशी खुसखुशीत बिस्किट बघतच राहते आणि विचार करते प्रेक्षकांनो तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर घरात जी बिस्किट आहे ती खाऊन समाधान माना. मी खाणार आहे आता थोड्याच वेळात. हा रिव्ह्यू देणं झाला की चहा पण प्या मस्त गरम गरम, थंडी खूप पडलेली आहे त्यामुळे 2दा 3दा तरी चहा लागतोच सकाळी. तर आता सायली विचार करते ही बिस्किट मी इतर बिस्किटांमध्येच ठेवेल. अर्जुन सरांनी जर ही बिस्किट उचलली तर समजायचं की त्यांच्या मनात नक्कीच माझ्याबद्दल प्रेम आहे. तर चैतन्याच्या सायली वहिनीने असा विचार करून ती बिस्किट अशी आजूबाजूला अशी छान सर्व केलेली आहे. आता अर्जुन आणि चैतन्य आलेत बरं का वरून आणि प्रतिमा त्याला बघून म्हणतात अरे वा प्रतिमात्या. म्हणजे अर्जुन म्हणतो केव्हा आलीस. प्रतिमात्या म्हणतात हे काय मगाशीच आले मी. आता अर्जुन किचन मध्ये बघतोय सायली काहीतरी करते म्हणून आणि समोर तन्वीला बघतोय. आता अर्जुन हळूहळू चैतन्याशी बोलतोय अरे तन्वी इथेच आहे, सायली स्वयंपाकघरात आहे, आपण प्रतिमात्याशी बोलत राहिलो ना तर इथेच अडकू, आपण ना पटकन सटकू. आता चैतन्य त्याला म्हणतो अरे पण प्रतिमा आत्याच्या बाजूने आपण चाललं गेलो असं तर ऑड दिसेल ना. मग अर्जुन म्हणतो मी सांगतो ना आत्याला माझं काम आहे म्हणून, आणि तसं सुद्धा इम्पॉर्टंट काम आहे ना आपलं चैतन्य. आता यांचं कुसूर चालू असताना प्रिया त्याच्याकडे सारखी बघतीये. मग अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो ए प्रतिमा आत्या तुझ्यासोबत गप्पा मारायला मला खूप आवडलं असतं, पण जरा महत्वाची केस आहे माझी, मला त्याची स्टडी करायची, मी जाऊ का वर माझ्या कामाला, चालेल का. आता ह्या प्रतिमात्या म्हणतात हो बेटा जा ना तू, काही हरकत नाहीये. आता ही सायली म्हणते अहो थांबा ना, थांबा जरा, ताजी ताजी बिस्किट बनवली आहेत ती खाऊन जा ना. विमलताई यांची कॉफी घेऊन या ना. आता सायलीने अशा 2 डिश तयार केल्यात बरं का, एक पूर्णाजीची वेगळी डिश आणि एक अर्जुनची ती वेगळी डिश. आता पूर्णाजी ते बिस्किट बघतात आणि म्हणतात अप्रतिम खुसखुशीत झालेले आहेत बिस्किट, पण सायली मला त्या ताटलीतले बिस्किट दे ना. सायली म्हणते नाही पूर्णाजी, ही बिस्किट काही तुम्हाला मिळणार नाहीयेत, त्यात साखर घातलेली आहे, ती बिस्किट तुम्हाला मिळणार नाही. आता मधुभाऊ म्हणतात अन्नपूर्णा मॅडम तुमचा प्रयत्न चांगला होता बरं का, आणि सगळे हसायला लागतात. म्हणजे पूर्णाजीचा प्रयत्न फसलाय साखरेचे बिस्किट खाण्याचा. आता अर्जुन म्हणतो मी येतो हा. आता सायली म्हणते थांबा ना जरा. आता सायलीने स्वतः ते ताट असं समोर केलंय अर्जुनच्या आणि म्हणते ही बिस्किट केली आहेत, घ्या ना, हवी ती घ्या. आता अर्जुन सायलीकडे बघतो, हसतो आणि म्हणतो हो घेतो ना. आता तो ते बिस्किट घेणार तेवढ्यात हा चैतन्य म्हणतो ए अरे अर्जुन कारण डे, अरे कारण डेला कॉल करायचा आहे, चलायचंय ना. अर्जुन म्हणतो अरे हा 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 जायचंय मला. ती सायली म्हणत असते अहो थांबा ना, बिस्किट घ्या ना. आता ते बिस्किट वाट बघतायत बिचारे अर्जुनची. आता बघा प्रेक्षकांनो एवढ्या गडबडीच्या प्रसंगामध्ये या अर्जुनला काय त्या बदामाचं बिस्किट दिसणार आहे. आता तो एक गोल गोल बिस्किट उचलता, बिस्किट म्हणल्यावर गोल गोल बिस्किट एवढं कळतं बाबा कोणाला. आता त्यानं बिचाऱ्यानं तेच केलं, ते गोल गोल बिस्किट उचललं आणि थँक्यू म्हणून लगेच वर पळाला, जसं की भलती घाई होती याला. काय दाखवतात मालिकेवाले. आता यांचं प्रपोज म्हणजे मला तर असं वाटू लागलं ते नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न तसं झालेलं आहे ते. आता बघा त्या सायलीचा लगेच मूड ऑफ होऊन जातो, याने ते बदामाचं बिस्किट उचललं नाही म्हणून. तिचं तोंड बारीक झालेलं आहे आता, आणि ते तोंड बारीक झालेलं फक्त प्रियाला दिसलं बरं का, बाकी कोणाला दिसलं नाहीये. आता ती मनात विचार करते यांनी बदामाची बिस्किट सोडून फक्त गोल बिस्किटच उचललं,
म्हणजे याचा काय अर्थ असेल? माझ्याकडून केलेला बदाम त्यांना नकोसा वाटला असेल का? ह्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये का? झालं, आता हिने हिच्या मनाचे मांडे बांधायला चालू केले. आता प्रिया विचार करते, काय झालं या सायलीला? अशी नर्वस का दिसते आणि अशी वरवर का बघतीये ही? हिचं आणि अर्जुनचं चाललंय तरी का? अस्मिता तिला तेवढ्यात म्हणते, चल तन्वी, आपण मम्माच्या रूम मध्ये जाऊन बसूयात. माझ्या रूम मध्ये ना जरा पसारा आहे. आता या दोघी तिथून निघून जातात. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या अर्जुनची लाईट गेलेली आहे म्हणजे त्याच्या हाताची पॉवर गेली आहे. त्याला काही ते लिहिता येईना चिठ्ठी. तर चैतन्य भारी मजा घेतो त्याची. आता तो लिहितो त्या चिठ्ठीवरती, आय लव्ह यू मिसेस सायली. आता त्याला ते जरा लिहिताना खरंच त्याने खूप घाणाक्षर काढलंय. आता चैतन्यालाच ते कळे ना, तो असा वाकडा तिकडा होऊन बघत असतो, इकून काय लिहिलंय तिकून काय लिहिलंय. आणि आता ती चिठ्ठी तो अर्जुन त्याच्या हातात देतो. चैतन्य म्हणतो, हे काय लिहिलंयस तू? अरे बाबा, अरे हे कुठल्या भाषेत तू आय लव्ह यू लिहिलंयस? हे काय अक्षर काय काढलंय तू? ही चिठ्ठी जर तू एखाद्या मेडिकल वाल्याला दिलीस ना, तर ती फक्त त्यालाच वाचता येईल, नाही म्हणजे एखादा केमिस्टच वाचू शकतो. असं अक्षर काढलंयस तू. ही चिठ्ठी तू सायली वहिनीला वाचायला दिलीस ना, तर तिला असं वाटेल एखाद्या चिखलातून बेडूक आलाय आणि उड्या मारून गेलाय या कागदावर. अर्जुन म्हणतो, झालं जोक करून झालं. अरे काय रे बाबा, मी आयुष्यात पहिल्यांदा लिहितोय हे सगळं. मला नाही माहिती कसं लिहितात, काय लिहितात. एकतर हे सगळं वाचलं त्या मिसेस सायलींनी आणि त्या चिडल्या, तर तो चिडलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो रे. तो त्याच्यामुळे माझे हात थरथर कापू लागले रे. चैतन्य समजून घे ना रे मला. चैतन्याला आलाय टेन्शन, आता काय करावं बाबा. आता तेवढ्यात अर्जुनच्या डोक्यात पुन्हा आयडिया आली आहे. तो म्हणतो, एक काम कर ना चैतन्य, तूच लिही ना. लिही मस्त चांगल्या अक्षरात लिही, छान लिही. चैतन्य म्हणतो, मी लिहू? तू काय डोक्यावर पडलाय का रे अर्जुन? तुझं लव्ह लेटर मी लिहू का? आता अर्जुन म्हणतो, नाही त्याला लव्ह चिठ्ठी म्हणतात. चैतन्य म्हणतो, चल तुला लिहायचं तर लिही, नाही तर मी नाही लिहिणार. अरे कोर्टात भले भले तुझ्याकडे बघून कापतात आणि इथे स्वतःच्या बायकोला चिठ्ठी लिहिताना तुझे हात थरथर कापताय. काय अर्जुन? आता तो जरा त्याला असा मोटिवेट करतो. मग अर्जुन थोडा मोटिवेट होतो, थोड्या वेळाने चार्ज होतो तो आणि म्हणतो, लिहितो, मी लिहितो चिठ्ठी आता, आणि इकडे लिहितो मी. आता चैतन्य म्हणतो, लिही ती पटकन चिठ्ठी. आता जरा मोठा श्वास घेतो अर्जुन आणि म्हणतो, लिहितो, मी लिहितो. चैतन्य म्हणतो, अक्षर जरा मोठं काढ. चैतन्याला चांगला चान्स मिळतोय याच्यावर ओरडायला. अर्जुन म्हणतो, लिहितो. आता चैतन्य म्हणतो, नीट लिही, अक्षर चांगलं काढ. आता कसं जरा बरं दिसतंय. आता मोठी डेअरिंग करून यांनी लिहिलं बरं का चांगल्या अक्षरात. चैतन्य पुन्हा म्हणतो, वा क्या बात आहे. पण आता ही प्रॅक्टिस केली आहे तू, आता आपण खरी खरी चिठ्ठी लिहूया. अर्जुनचं तोंड गेलं उतरून. आता पुन्हा त्याला जरा पॉवर एकत्र करायची आहे. मग तो म्हणतो पुन्हा, बरं लिहितो. मग आता चैतन्य म्हणतो, लिही मिसेस सायली, आय लव्ह यू. आता अर्जुन म्हणतो, ऐक ना चैतन्य, मिसेस सायली की नुसतं सायली लिहू? चैतन्य त्याचं तोंड बघतो आणि त्याला इतका राग येतोय. आता किती टाइमपास करतोय हा माणूस. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवलाय. छान होता की नाही, खमंग, खुसखुशीत. मी तर फार एन्जॉय केला बाबा आजचा भाग. तुम्ही केला का? मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि आज टीव्हीवर बघायला विसरू नका. तर इथेच हा भाग संपवलाय त्यांनी. आणि पुढच्या भागामध्ये आता दोघे जण खरकटे कॉफीचे मग तिथे स्वयंपाकघरात ठेवायला आलेत. आता पूर्णाजी म्हणतात, काय चुळबुळ करतोय रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, काही नाही काय. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, काही नाही पूर्णाजी, मी हे कप ठेवायला आलो होतो स्वयंपाकघरात, पण हा तिथेच उभा आहे, मधुभाऊ तिथेच आहेत, पूर्णाजी तिथेच आहेत, म्हणजे सगळ्यांच्या समोरासमोर चाललंय बरं का हे. आता ती सायली तिथली चिठ्ठी उचलते. हा काय करतो, तिथे कप नेतो त्याचा खरकटा कप आणि तिथे ठेवून देतो बेसिन जवळ आणि त्याच्या खाली चिठ्ठी ठेवतो. बरं मला प्रश्न पडलाय, ती चिठ्ठी ओली नसेल झाली का त्या बेसिनच्या पाण्यामुळे? असो, पण उचलली बाबा त्या सायलीने चिठ्ठी. मग आता हे दोघे विचार करताय, आता हसणार का मिसेस सायली, आता हसणार का? आता बघूयात प्रेक्षकांनो, हिच्या बिस्किटाप्रमाणे या अर्जुनचा पण पचका होतो का बघूयात. पण एन्जॉय केलाय आजचा भाग, हे मात्र खरं आहे. प्रियाचे कारस्थानं बघण्यापेक्षा ही गंमत जम्मत बघायला खूप छान वाटतं नाही का? तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. थोड्याच वेळात घरोघरीचा रिव्ह्यू एन्जॉय करा. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. मी मैपत सारखंच रायमिंग लावलं बघा. तर असो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.